तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय पनवेलच्या राजकारणामध्ये। पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची पुन्हा एकदा सत्ता आणण्याचं काम जे आहे प्रशांत ठाकूर जे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे प्रशांत ठाकूरांनी करून दाखवलं असं म्हणायला काय हरकत नाही। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर झाला। जिल्हा परिषदेच्या 8 जागा होत्या, त्याही ठिकाणी 8ही ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आणण्यात प्रशांत ठाकूरांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे। अर्थात ते किंग मेकरच आहेत। पंचायत समितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळालेलं आहे, कारण पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे काही गट जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम जो आहे भाजपने केलेलं आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता, 8ही ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आता भाजपने निवडून आणलेले आहेत आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आता भाजपची सत्ता बसणार आहे। त्यामुळे रायगडच्या जिल्हा परिषदेमध्ये जर आपण आकडेवारीचा विचार केला, भाजपकडे 15 जागा आहेत जिल्हा परिषदेमध्ये, 8 जागा तर प्रशांत ठाकूरांकडेच आहेत। म्हणजेच रायगड जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेला भाजपचा अध्यक्ष होईल त्यावेळेला सर्वाधिक जागा हे पनवेलमधून प्रशांत ठाकूरांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे या विजयामध्ये महत्वाची भूमिका जी आहे प्रशांत ठाकूरांची राहिलेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सुद्धा आता पनवेलकडे जाऊ शकतं का, हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रशांत ठाकूरांनी करून दाखवलेलं उत्तम नियोजन, संघटन कौशल्य आणि ते हवेत न उडणारे आमदार आहेत। म्हणजे ग्राउंड लेवलचे काम करणारे, सर्वांशी सुखदुःखामध्ये सर्वांना संपर्कात राहणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका समजावून घेणारे हे नेतृत्व आहे। त्यामुळे ते कधी हवेत उडत नाहीत किंवा हवेत जात नाहीत, अशी भूमिका जी आहे ते कार्यकर्ते नेहमीच बोलत असतात। त्यामुळे शांत, संयमी असलेले भूमिका घेणारे प्रशांत ठाकूरांनी करून दाखवलं असं म्हणायला काय हरकत नाही। कारण शेवटी जिल्हा परिषदेमध्ये 8 जागा आणि शेतकरी कामगार पक्षाला 0 ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। शेवटी विरोधी पक्ष लोक मतदान करत असतात, विरोधी पक्षाला सुद्धा एका पक्षावर अंकुश ठेवायला। मात्र 8ही ठिकाणी जर बघितलं तरी शेतकरी कामगार पक्षाला यश मिळाले, पंचायत समितीला सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते यश मिळालेलं आहे। त्यामुळे एकूणच काय, शेतकरी कामगार पक्ष जो आहे ग्रामीण भागामध्ये तो सुद्धा हद्दीपार करण्याचं काम आता भाजपने सुरू केलेलं आहे। त्यामुळे शहरी भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व फार कमी प्रमाणात जाणवतो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष काही प्रमाणामध्ये आहे, तो सुद्धा आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो सुद्धा आता त्याच्या अस्तित्वाची शेवटची घटका जो आहे शेतकरी कामगार पक्षाला मोजावी लागले। त्यामुळे आता भाजपचा अध्यक्ष झाला तर तो पनवेलमधून होण्याची शक्यता जास्त आहे, कारण पनवेल मधून अध्यक्ष व्हावा यासाठी प्रशांत ठाकूर आग्रही असतील। कारण शेवटी 8 जागा ज्या आहेत प्रशांत ठाकूरांनी दिलेले आहे, त्यामुळे करून दाखवलं प्रशांत ठाकूरांनी असं म्हणायला काय हरकत नाहीये। त्यामुळे आता तरी भाजप प्रशांत ठाकूरांना मंत्रिपद कधी देणार हाही महत्वाचा मुद्दा आहे। शेवटी पनवेलमध्ये होल्ड त्यांनी आपला करून ठेवलेला आहे, हाही तितकं महत्वाचं आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।